श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण नवरात्रीमध्ये देवीचे ओटी भरण्याचे महत्त्व व योग्य पद्धत पाहणार आहोत. देवी पूजनाची सांगता. देवीची ओटी भरून करणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते. आता पाहूया ओटी भरण्याची योग्य पद्धत. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. तर एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. खण हा त्रिकोणी असावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर या सर्व ताटातील वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते. ओटीचे साहित्य. देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत. त्याचबरोबर देवीला अर्पण केलेली साडी आपण एखाद्या गरीब व गरजू स्त्रीला देऊ शकतो किंवा आपण वापरू शकतो आणि त्या नारळाचा प्रसाद करून खाऊ शकतो. तसे तर हा विधी यथाशक्ती केला जातो. जर आपली आर्थिक परिस्थिती योग्य असेल तर आपण देवीला शृंगाराच्या वस्तूही देऊ शकतो. त्यामध्ये बांगड्या, कंगवा, सिंदूर, नथ, मंगळसूत्र, मेहंदी, नख पॉलिश, तसेच हळदी कुंकू, बदाम, खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड, गजरा या वस्तू आपण ओटीसहित देऊ शकतो. त्याचबरोबर शिधा म्हणून देवीला गव्हाचं पीठ, डाळी, तेल, मीठ, गूळ, लाल मिरच्या हेही देऊ शकतो. त्याचबरोबर ओटी ही प्रामुख्याने 5व्या किंवा 7व्या माळेनंतर ते दसऱ्यापर्यंत कधीही भरता येते. जर अडचण असेल तर घटस्थापनेपासून कोणत्याही दिवशी भरू शकतो. नंतर ओटी भरून झाल्यानंतर देवीला मनोभावे प्रार्थना करायची असते की हे देवी, ही ओटी मी तुला अर्पण करीत आहे, तरी तू याचा स्वीकार कर आणि तुझी कृपादृष्टी आणि आशीर्वाद आमच्या परिवारावरती अखंड राहू देत अशी प्रार्थना करायची असते. तरी व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.